लिंगोबाचा डोंगूर आबाळी गेला, लिंगोबाचा डोंगूर आबाळी गेला, ठाकर गडी तिथ कधी नाही गेला, ठाकर गडी तिथ कधी नाही गेला, लिंगोबाचा डोंगूर आबाळी गेला, हो लिंगोबाचा डोंगूर आबाळी गेला. डोंगर रांगांच्या हिरव्या शालूवर दाट धुक्याची नक्षी, त्यात वळणा वळणानं जाणारे चिंचोळे रस्ते, कोकणातली अस्सल ग्रामीण संस्कृती, सारच स्वर्गीय आनंद देणार. पर्यटन आणि अध्यात्माची सांगड जीवाभावानं सांधणारं एक गाव. आज आपण जाणार आहोत रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या देवाचा डोंगर या गावामध्ये. नेमक्या देवाचा डोंगर गावाला देवाचा डोंगर का म्हणतात, काय आहेत या गावाची वैशिष्ट्य, हे आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाऊया देवाचा डोंगर या गावावर. देवाचा डोंगर अगम्य अविस्मरणीय असंच ज्याचं वर्णन करता येईल असं हे गाव. केवळ 5 मिनिटात आणि अवघ्या 100 पावलांमध्ये 2 जिल्हे आणि 4 तालुके पार करता येतील का? कुणी तुम्हाला हे असलं काहीतरी सांगितलं तर ती अतिशयोक्तीच वाटेल, पण हे खरं आहे. देवाच्या डोंगरावर त्याचा अनुभव येतो. 2 जिल्हे आणि 4 तालुक्यांमध्ये हे गाव विभागलं गेलंय. दापोली तालुक्यातलं जामगे, मंडणगड मधलं भोळवली, खेड मधलं तुळशी आणि रायगडच्या महाड तालुक्यातलं ताम्हाणे विन्हेरे गावात देवाचा डोंगर बसलाय. खेड तालुक्यातलं नातुवाडी, मंडणगड मधलं भोळवली आणि दापोलीतलं शिरसाडी ही धरणं या गावातून दिसतात. धुकं ओसरल्यानंतर अंगावर वारा झेलत इथून महाबळेश्वर आणि प्रतापगड पाहताना डोळ्याचं पारणं फिटतं. तुम्ही जेव्हा देवाच्या डोंगरावरील या शंकराच्या स्वयंभू मंदिराजवळ येता त्यावेळी तुम्हाला या ठिकाणी स्वर्गात आल्याचा आनंद मिळतो. कारण माझ्या मागच्या साईडला बघितलं तर अगदी मोठ्या प्रमाणात धुकं या ठिकाणी पाहायला मिळतं आणि महाबळेश्वरला जसं वातावरण असतं तशाच पद्धतीचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं. अगदी माझ्या समोरच असणाऱ्या खेड तालुक्यामध्ये महिपतगड असेल, रसाळगड असेल, हे किल्ले जसे दिसतात तसं माझ्या मागच्या साईडला असणाऱ्या मंडणगड तालुक्यामध्येही इथला मंडणगडचा किल्ला अगदी सहजरित्या बघायला मिळतो. गावात धनगर समाजाचं वास्तव्य. भटकंती करणारा हा समाज शिवशाहीमध्ये कोकणात स्थिरावला. देवाच्या डोंगरावर राहणारी धनगरांची ही 11वी पिढी. गावातली छोटीशी टुमदार घरं साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतात. ठेंगी घर वारांगणीच्यामुळे ठेंगी घर वारा इथं जबरदस्त असं आगोटच्या. पाऊस सुरू झाला की वारा मोठा जोरदार असते आणि काय होतं ते झडप मारते घर, पाणी शिरतो आतमध्ये सडक मारून. गावाला देवाचं डोंगर नाव पडलं ते सर्वात उंच टेकडीवर असलेल्या शिवमंदिरामुळे. दगडी बांधकामात साकारलेलं हे शिवाचं मंदिर तानाजी मालुसर यांनी बांधल्याचा उल्लेख आढळतो. जवळपास 500 एकर क्षेत्रावर असलेली ही टेकडी रायगड रत्नागिरीच्या सीमेवर आहे.
मंडणगड, खेड, दापोली आणि महाड या सर्व हद्दींचा केंद्रबिंदू शिवमंदिर आहे. डोंगर परिसरात धनगरांची वस्ती आहे. ही वस्ती जवळजवळ असली तरी दिशा जशा बदलत जातात तसे प्रत्येक वस्तीचे तालुके वेगळे आहेत. देवाचा डोंगर ह्या गावाची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहता आपल्या असं लक्षात येतं की जी जुनी जाणती मंडळी आहेत त्यांच्या म्हणण्यात गावाचा इतिहास अधिक स्पष्ट होतो. शिवकालीन काळापूर्वी या गावामध्ये जिथे आता आपण उभे आहोत इथे स्वयंप्रेरणेने शंभूची पिंड प्रकट झाली आणि त्या पिंडीची महत्ता अशी झाली की इथे आपलं म्हणणं ऐकलं जातं, ते पूर्ण होतं आणि यावरूनच या स्वयंभू पिंडीच्या निमित्ताने या गावाला देवाचं डोंगर हे नाव पडलं. इथली शंकराची पिंड स्वयंभू असल्याचं सांगितलं जातं. अतिशय जागृत देवस्थान अशी या मंदिराची ख्याती. पावसाळा कसा असेल याचा अंदाज बांधण्याची गावाची वेगळी पद्धत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शिवलिंगाला जलाभिषेक केला जातो. गाभारा पाण्यानं पूर्ण भरतात. त्यासाठी किती कुंभ पाणी लागलं यावर पावसाळा कसा जाणार याचा आडाखा बांधला जातो. हा अंदाज खरा ठरतो असं ग्रामस्थ सांगतात. खरं तर देवाचा डोंगर गाव हे जरी 2 जिल्ह्यांमध्ये, 4 तालुक्यांमध्ये आणि 4 वाड्यांमध्ये विभागला असला तरी इथे खरं तर एकोपाने आणि इथला धनगर समाज आजही एकत्रितपणानं नांदतोय. खऱ्या अर्थानं एकजुटी काय असते ती या गावात आल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळते. पण हे गावची वैशिष्ट्य झाली. आपण ब्रेक नंतर पाहणार आहोत नेमक्या काय समस्या आहेत या गावाला. ब्रेक नंतर पुन्हा एकदा झी 24 तास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर गावाला जेवढी जास्त वैशिष्ट्य त्याच्यापेक्षा दुप्पट गावाला खऱ्या अर्थानं समस्या असतात. नेमक्या काय समस्या आहेत हे जाणून घेऊया आपण या रिपोर्ट मधून. गावाचं नाव देवाचा डोंगर, पण इथली परिस्थिती पाहून गावाला समस्यांचा डोंगर असंच म्हणावं लागेल. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याच्या वादात गावाचा विकास रखडलाय. एकाचं अंगण रत्नागिरीत तर परसदार रायगडमध्ये अशी परिस्थिती आहे. त्यामुळे न्याय मागण्यासाठी जायचं तरी कुठे असा प्रश्न तिथल्या ग्रामस्थांना भेडसावतो. देवाच्या डोंगरची भौगोलिक परिस्थिती बघायला गेलो तर इतकी विचित्र आहे की आपण सध्या ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी जर बघायला गेलो तर ह्या बांधाच्या पलीकडचा जो भाग येतो तो रायगड तालुक्यामधल्या महाड तालुक्यामध्ये मोडतो. तर बांधाच्या इकडचा भाग जो आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत तो भाग जो आहे तो रत्नागिरी जिल्ह्यामधला मंडणगड तालुक्यामध्ये मोडतो. आपल्यासोबत इथले नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडनं विचारून घेऊया काय अडचणींना सामोरं जावं लागतं यामुळे. म्हणजे आता हा मध्ये फक्त सीमा तेवढी आहे, नाहीतर तिकडे रत्नागिरी नाही, तिकडे रायगड आहे, इकडे रत्नागिरी आहे. त्याच्यामुळे कुठली सुविधा ह्या आमची रायगडमध्ये आहे त्याच्यामध्ये घरं कमी आहेत. त्याच्यामुळे कुठली सुविधा आली तरी ती आम्हाला काय तेवढी ही होत नाही. आणि रत्नागिरीकडून आली तरी पण ही आमची 4 आहेत रत्नागिरीमध्ये ती पण थोडी दूरच आहेत. त्याच्यामुळं त्यांना बैसव येत नाही कुठली असं. गावातली लोक एकदिलानं नांदत असली तरी विकास कामं पुरी करून घेताना त्यांना अनेक अडचणी येतात. या सगळ्याचा अभ्यास करून दाविक्षे फाउंडेशननं या गावाला एक महसुली गाव करण्याचे प्रयत्न सुरू केले. 4 तालुक्यांमध्ये विभागलेल्या 4 वाड्या असल्यामुळे या गावामध्ये एक गाव म्हणून कोणतेही प्रयत्न केले जाऊ शकत नाहीत. महसूल प्रशासन आणि अन्य प्रशासकीय विभाग जे आहेत यांना इथे विकासाच्या योजना राबवताना अनंत अडचणी उभ्या राहतात. महसुली मान्यता नसल्यामुळे विकास कामांमध्ये अनंत अडचणी निर्माण झाल्या आहेत. विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी या धनगर वस्तीचे एक महसुली गाव होणे आवश्यक आहे. यासाठी दाविक्षे प्रेस फाउंडेशनने 2013 मध्ये प्रयत्न सुरू केले आणि आता या प्रयत्नांना गती मिळाली आहे. जे महसूल स्तरावरील याचे प्रयत्न चालू असतानाच DNT या राष्ट्रीय आयोगामधून देखील सहकार्य मिळवण्याच्या प्रयत्नांमध्ये आम्ही आहोत.
गावातल्या धनगर समाजाची माहिती दाविक्षे फाउंडेशननं राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला दिली आहे. त्याची दखल घेत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते यांनी एक महसुली गाव करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं. धनगर समाज हा भटक्या जाती जमातीमध्ये येतो, त्यामुळे आयोगाचा अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय विमुक्त भटक्या जनजाती आयोगाचा अध्यक्ष म्हणून स्वाभाविकपणे माझ्या मनात असं आलं की आपण याच्यासाठी काही ना काहीतरी केलं पाहिजे. करण्याचे अनेक मुद्दे आहेत. त्याचं एक सर्वेक्षण करावं लागेल, त्याची नेमकी माहिती काढावी लागेल, दोन्ही कलेक्टरांशी बोलावं लागेल, गरज वाटली तर महसूल मंत्र्यांशी बोलावं लागेल, मुख्यमंत्र्यांनी त्या संबंधात योग्य गरज वाटली तर त्यांना सांगावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी मला करता येणं शक्य आहे आयोगाचा अध्यक्ष म्हणून. हे मी करण्याचा माझ्याकडून प्रयत्न करीन. इथे पावसाचं प्रमाण चांगलं आहे, मात्र पाण्याचं योग्य नियोजन नाही. डोंगरावरच्या देवानं भरभरून दिलेलं दान समुद्रात वाहून जातं. वैशाख वणवा सुरू होतो तशी देवाच्या डोंगराची पाण्यासाठी भटकंती सुरू होते. डोक्यावर हंडा घेऊन मैलोन मैल भटकणं जसं आम्ही सोचतोय तसं आमच्या पोराबाळांच्या नशिबी येऊ नये, त्यांना पाण्याचं सुख मिळावं एवढीच इथल्या ग्रामस्थांची इच्छा. पाण्याची सुविधा एकदम खूप बिकट असल्या कारणाने आम्हाला जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागतं. इथे साठवण तळ्या म्हणजे प्रशासनाने शासनाने दिलेत 2-2, 3-3 प्रत्येक ह्याच्यामध्ये दिलेत बांधून, परंतु त्यांचा शेवटपर्यंत अगदी जानेवारी महिन्यापर्यंत त्याचा पाणी पुरवठा होतो. शेवटला 4 तालुक्याचे टँकर दिलेत 2-2, 3-3 प्रत्येक ह्याच्यामध्ये दिलेत बांधून, परंतु त्यांचा शेवटपर्यंत अगदी जानेवारी महिन्यापर्यंत त्याचा पाणी पुरवठा होतो. शेवटला 4 तालुक्याचे टँकर प्रथमतः देवाचा डोंगर या गावाला धावत असतात. जिल्ह्याच्या सीमावादात अडकलेल्या देवाच्या डोंगराची पाणी समस्या सोडवण्यासाठी 4 वाड्यांचं मनोमिलन झालं. नळ पाणी योजना राबवण्याचा ठराव झाला. त्यासाठी भोळवली धरणातून पाणी आणायचं असंही ठरलं, पण त्यालाही आता 4 वर्ष लोटली आहेत. नळ पाणी योजनेचं घोडं कागदावरच अडलंय. पाणी नाही, काय नाही आम्हाला मिळत. आणि काय अजून पाण्यासाठी कुठे कुठे जावं लागतं मला? ते काय कुठे आणायचा कुठे तरी ढोरांना. इथल्या धनगर बांधवांच्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे शेती आणि दुग्ध व्यवसाय. पण पाण्याअभावी शेती करपलीये. जिथे माणसांनाच नाही तिथे जनावरांसाठी पाणी कुठून आणायचं असा प्रश्न इथल्या ग्रामस्थांना पडलाय. पाऊस नसल्यामुळं शेती पण लावली गेली नाही. तर रोज शेती तशीच तस्त राहिलेली आहे. आता परत थोडी लावली, तिलाही पाऊस नाही. त्याच्यामुळे ती पर संपूर्ण शेती बरबाद झालेली आहे. तर काय ही आमची अशी परिस्थिती शेतकऱ्यांची. मूलभूत सुविधांची वानवा आहे, पण निसर्गाचं दान असलेल्या देवाच्या डोंगरावर पर्यटनाला असलेली संधी इथे दवडली जातीये. कशी ते बघणार आहोत एका ब्रेक नंतर. गावावर निसर्ग देवता प्रसन्न आहे. देवाच्या डोंगराला पर्यटन स्थळाचा दर्जाही मिळालाय, पण प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पर्यटन सुविधांकडे दुर्लक्ष झालंय. ग्रामस्थांनी गावात दिव्यांचे 85 खांब बसवले, पण गावात वीज ती असून नसल्यासारखीच. 8-8 दिवस गाव अंधारात असतं, तरीही महावितरणच्या कर्मचाऱ्यांना इकडे फिरकून पाहायला वेळ नाही. 85 पोल मी त्या टायमाला त्यांच्याशी मंजूर करून घेतला. 3 महिने त्यांची माणसं आली, 35 माणसं 3 महिने माझ्या घरी ठेवली. मग आम्ही गावाला जमवून इकडम तिकडम करून लोकांची समूत घालून आम्ही खांद्यावरती पोल उचलून आणले तामनखिंडीतून. एखाद्या पर्यटन स्थळी जाण्यासाठी सुविधा कशी नसावी हे देवाचा डोंगर पाहिल्यावर समजतं. गावात जाणारे रस्ते हे असे. असल्या अरुंद रस्त्यांमुळे दापोली ते देवाचा डोंगर ही एसटी वाहतूक गेल्या 2 वर्षांपासून बंद आहे. तालुक्याच्या ठिकाणी जायचं झाल्यास एसटीसाठी तब्बल 6 किलोमीटरची पायपीट करावी लागते. खराब रस्ता आहे असते तर हा आमचा रस्ता पहिला झालाच पाहिजे. असा हे लय खराब आम्हाला चिकलत नाही ढोरत नाही. आमच्या जायला पण आमच्या घरात सुटणूक नाही, तरी आम्हाला फुल त्याची आम्हाला लय आम्हाला त्रास आहे. तर रस्ता आमचा झालाच पाहिजे. आणि रोडचा तर पूर्ण कच्चाच आहे. म्हणजे 4 किलोमीटर म्हणजे इथून माणसाला जर असा आजारी पडला ना
तर कमीत कमी 4 किलोमीटर असं उचलून न्यायला लागतो. गाडी असं म्हणजे घालत नाही माणूस. म्हणजे हाय रोड कच्चा आहे त्या संदर्भात म्हणजे असं कच्च्या रोडला कोण गाडी घालत नाही. मग एसटीला जायचं असेल तर तुळशीला जावं लागते आणि तुळशीला नंतर मग एसटीच्या टायमातच नाही गेल्यानंतर मग आणखी 6 किलोमीटर पुढे जायला लागतं. देवाच्या डोंगरावर एखादा माणूस आजारी पडला किंवा आजाराची साथ पसरली तर दवाखाना नाही, डॉक्टर नाही. दवाखान्यापर्यंत रुग्णाला नेण्यासाठी आजही डोलीचा वापर करावा लागतो, नाहीतर चालत जावं लागतं. देवाच्या डोंगरावर आरोग्य विभागाचे कर्मचारी फिरकत सुद्धा नाहीत. त्यामुळे आजारी माणसाला दापोली, खेड किंवा महाड गाठण्याशिवाय पर्याय उरत नाही. आजारी माणसाला पण हीच परिस्थिती नाही म्हणजे मग ते असं बांधायचं घोंगडीमध्ये न्यायचंय त्याला. मग काय करायचंय. पण किती किलोमीटर जातात चालत तुम्ही असे? 80 किलोमीटर मी सांगतो का 8-9 किलोमीटर होतो आमचा पुरा. रस्ता कसा आहे चालत तो? एकदम डोंगर खडी पडली नाही काय नाही नुसता जाता जाता नको नको परान होतो. डागर रानात ना खाली आहे चालत जायचा डोंगर उतरून आणि डोंगर चढून वरती यायचा इतका रान आहे मोठा. भीती नाही वाटत? भीती वाटते मग काय करायचं. भीती वाटून आपला रस्ता नव इकडे काय नव नुसता पाय वाटाय रानात ना. गावात 8वी पर्यंत शाळा आहे. त्यामुळे पुढच्या शिक्षणासाठी 14 किलोमीटरची पायपीट करून विद्यार्थ्यांना जामगं गाठावं लागतं. त्यामुळे अनेक मुलं शिक्षण अर्धवटच सोडत असल्याचं चित्र गावात पाहायला मिळतं. मी महाड तालुक्यात ना खेड तालुक्यात 1 किलोमीटर झाले. रोज येतोस? हो. कितवीला असं? 5वी. आणि रोज असं तुम्हाला चालत यावं लागतं? हो. सगळेजण असे रोज एकत्र येतात? हा एकत्र. आणि किती वाजता शाळा सुटते? 5. आणि जाता कशामुळे? जाता इकडनं अर्धा तास लागतो. चालत झाला. शाळा जरी खेड तालुक्यात असली तरी दापोली मधलं जामगे, देवाचा डोंगर, धनगरवाडी, त्यानंतर मंडणगड मधलं भोळवली ते पण धनगर समाज, आणि तामाणे म्हणजे रायगड मधलं तामाणे, रायगड मधील महाड तालुक्यातले तामाणे आणि खेड तालुक्यातील तुळशी या 4 गावातून मुलं येतात. काही विद्यार्थ्यांना अंतर कमीत कमी तसं 500 मीटरच्या आत आहे, पण काही मुलं 2-2 किलोमीटरवरून अंतरावर येतात. देवाच्या डोंगरावर आजही पायाभूत सुविधांचा अभाव आहे. या गावाकडे ना प्रशासन लक्ष आहे न लोकप्रतिनिधींचं. 4 तालुक्यांचे तुकडे म्हणून कुणी विकास करायचा असा घोळ कायमचाच. राजकीय पुढाऱ्यांचं दर्शन केवळ निवडणूक काळातच. धनगर वस्तीच्या या गावाला विकास म्हणजे काय हेही माहीत नाही. त्यामुळे देवाचा हा डोंगर समस्यांचा डोंगर होऊन बसलाय. प्रणव कोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.